नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन मिळून तन्वीला तिच्या त्या नेकलेसबद्दल जाब विचारतात. तर अस्मिता आता तिच्या डॅडला तिच्या बँक अकाउंटबद्दल जाब विचारतीये. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता अर्जुन सायलीला त्यांच्या खोलीमध्ये उचलून घेऊन येतो. त्यानंतर चैतन्य बोलतो की तुमचं चालू देत, मी जातो. तेवढ्यातच आता सायली चैतन्याला थांबवते आणि विचारते की तुम्ही आज हॉस्पिटलमध्ये गेला होतात ना, काय झालं तिथे? त्यावर अर्जुन आता सायलीला हॉस्पिटलमध्ये घडलेला सगळा प्रसंग सांगतो की कशा प्रकारे त्या लॅब टेक्निशियनने तो सॅम्पल कचऱ्यामध्ये फेकून दिला होता आणि चैतन्य आणि अर्जुन दोघांनीही मिळून आता सगळ्या डस्टबिन वगैरे चेक करून तो सॅम्पल फायनली शोधून काढला वगैरे. आणि अर्जुन तो सॅम्पल आता सायलीला दाखवतो. आता तो सॅम्पल पाहिल्यानंतर तर सायली बोलते की आपल्याला हा सॅम्पल आता जपून ठेवायला हवाय, आपल्याला त्याचा केव्हाही उपयोग होऊ शकतो. पण आता चैतन्याला डाऊट येतो आणि चैतन्य विचारतो की तुम्हाला खरंच असं वाटतंय का की हा खऱ्या तन्वीचा सॅम्पल असेल म्हणून? म्हणजे प्रियाला खरी तन्वी कोण आहे हे माहीत असेल म्हणून? नाही, म्हणजे या सगळ्यामध्ये नागराज आणि महिपत जर इन्व्हॉल्व असतील तर ते खऱ्या तन्वीला जिवंत का ठेवतील? त्यावर अर्जुन त्याला बोलतो की खरं तर हा सेम डाऊट आम्हाला देखील आला होता. पण विचार कर, कदाचित खरी तन्वी कोण आहे आणि ती जिवंत आहे हे प्रियाला माहीत असेल. आता या सगळ्यामध्ये महिपत आणि नागराज देखील इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनीच तर खोटी तन्वी म्हणून या प्रियाला पाठवली आहे इथे. आणि जरी त्यांनी खऱ्या तन्वीला जर मारलं असेल तर मग त्यांनी तिचे DNA सॅम्पल जसे की केस, नख वगैरे काहीतरी प्रिझर्व करून ठेवलंच असेल. नाही म्हणजे इन फ्युचर जर कधी ही तन्वी त्यांच्या अगेन्स्ट गेली तर मग ते खऱ्या तन्वीला या खोट्या तन्वीसमोर उभं करून हिचा प्लॅन मात्र उधळून लावू शकतात. असं काहीसा डोकं हे दोघंही लावू शकतात. नागराज आणि महिपत दोघेही पुढचा विचार करणारे माणसं आहेत. त्यामुळे जरी ते खरी तन्वी जिवंत नसली तरीही हे अशी पॉसिबिलिटी मात्र आपण नाकारू शकत नाही आहोत. त्यावर सायली देखील बोलते की या फक्त शक्यता आहेत, आपल्याला नक्की असं काहीच माहीत नाहीये. त्यावर चैतन्य बोलतो की हो, पण खरी तन्वी जिवंत नाहीये ही 50% शक्यता आहे. आणि जर ती जिवंत असेल तर ती जिवंत असल्याची देखील 50% शक्यता आहे. तर इकडे हा सचिन आता अस्मिताच्या बँकमध्ये आलाय आणि तो बँकमध्ये चौकशी करतोय की हे माझ्या बायकोचं पासबुक आहे आणि आम्ही आता खूप दिवसांपासून डेबिट कार्डमधनं पैसे विड्रॉ करायचा प्रयत्न करतोय, पण मग ते काही होत नाहीये. तुम्ही जरा पाहता का, बँक अकाउंट डिॲक्टिवेट झाल्याचं दाखवते आम्हाला. त्यावर आता तो बँकमधील माणूस तो पासबुक पाहतो आणि अस्मिता दीक्षित नावाने ते असतं बँक अकाउंट. त्यावर आता हा प्रताप सुभेदारांचं नाव सांगतो सचिन आणि सांगतो की ही त्यांची मुलगी आहे. आता हा माणूस लगेच ओळखतो आणि बोलतो की सुभेदार साहेब तर आमचे खूप जुने क्लायंट आहेत, त्यामुळे तुम्ही एक काम करा, मॅनेजर साहेबांशीच बोला, तुम्ही तेच तुमचा हा सगळा इश्यू सॉल्व्ह करू शकतील. आणि तो मॅनेजर साहेबांची केबिन कुठे ते सचिनला दाखवतो. तर इकडे अजूनही सायली, अर्जुन आणि चैतन्याचं खरी तन्वी कोण, खोटी तन्वी कोण, काय वगैरे या सगळ्याविषयी डिस्कशन चाललंय. तर अर्जुन आता त्याच्या पॉकेटमधनं हार बाहेर काढतो आणि बोलतो की आज अजून एक महत्त्वाचं काम झालंय. त्यावर सायली विचारते कोणतं काम? त्यावर आता अर्जुन त्याच्या पॉकेटमधनं तो तन्वीने त्या लॅब असिस्टंटला दिलेला तो हार बाहेर काढतो आणि बोलतो की हा हार. त्यावर आता सायलीलाही आठवतं की अरे हो, हा हाराबद्दल आपण डॉक्टरांशी बोललो होतो. त्यावर आता अर्जुन बोलतो की आत्ता लगेचच तिला याविषयी जाब विचारायला हवाय. त्यावर सायली त्याला थांबवते आणि बोलते की थांबा, आता जाब विचारून ती काहीतरी कारण देणार. त्यापेक्षा जेव्हा बाबा असतील आणि अश्विन भाऊजी देखील असतील त्यावेळेस आपल्याला तिला जाब विचारायला हवाय, म्हणजे ती चांगलीच कोंडीत पकडली जाईल. आणि आता अर्जुनला देखील तिचं ते म्हणणं पटतं. आता सायली अर्जुनला तो DNA सॅम्पल जपून ठेवायला सांगते आणि तो हार देखील कपाटामध्ये ठेवायला सांगते.
तर इकडे प्रताप देखील त्याच वेळेस बँकमध्ये आता बँक मॅनेजरला भेटायला आलेला असतो आणि तो आता बँक मॅनेजरला सांगत असतो की बरं झालं तुम्ही माझ्या सांगण्यावरून माझ्या मुलीचं बँक अकाउंट फ्रीज केलंय ते. पण मग जर मला माझ्या मुलीने विचारलं तर मी तिला काय उत्तर देऊ? नाही म्हणजे कुठल्या सिनारिओमध्ये तुम्ही नक्की हे असं बँक अकाउंट फ्रीज करता वगैरे? त्यावर आता ते बँक मॅनेजर सांगतात की यामध्ये थँक यू वगैरे बोलण्यासारखं काहीही नाही आणि तुम्ही जरी आम्हाला सांगितलं नसतात ना तर आम्ही स्वतःच तिचं बँक अकाउंट फ्रीज करणार होतो. त्यावर आता प्रताप विचारतो की नक्की काय झालंय? त्यावर आता हे बँक मॅनेजर त्याला सांगतात की तुमच्या मुलीच्या बँक अकाउंटमधनं खूप जास्त ट्रान्झॅक्शन झाली आहे, खूप मोठी अमाऊंट विड्रॉ केली गेली आहे काही दिवसांमध्ये आणि खरं तर हे सस्पिशियस आहे आणि म्हणूनच आम्ही हे बँक अकाउंट तुम्ही न सांगता देखील फ्रीज करणारच होतो बँकच्या पॉलिसीनुसार. आता मात्र प्रतापला कळतच नाही की अस्मिताने इतके जास्त पैसे का काढले असतील. त्यावर प्रताप विचारतो की मोठी रक्कम म्हणजे नक्की किती पैसे विड्रॉ केले गेलेत? मला त्याचे ट्रान्झॅक्शन्स वगैरे पाहता येईल का? आणि मॅनेजर देखील आता अस्मिताच्या बँक अकाउंटचे ट्रान्झॅक्शन्स प्रतापला दाखवतात. आता प्रताप ते ट्रान्झॅक्शन्स पाहतो तर 5 लाख, 3 लाख, 4 लाख असे खूप मोठी रक्कम आता त्या बँक अकाउंटमधनं सचिनने विड्रॉ केलेली असते, जे की अस्मिताला देखील माहीत नसतं आणि प्रतापला देखील माहीत नसतं. आता हे सगळं पाहिल्यावर प्रतापही शॉकच होतो आणि विचारतो की पण ती इतकी मोठी रक्कम का विड्रॉ करेल? आणि तसंही हे अकाउंट ती जेव्हा लहान होती तेव्हापासून मी तिच्यासाठी हे सेव्हिंग अकाउंट ओपन केलंय. अरे यामध्ये तर खूप जास्त पैसे आहेत आणि ती इतकी मोठी रक्कम गरज नसतानाही का विड्रॉ करत असेल बरं? नाही, मी तुला एक रिक्वेस्ट करतो, जोपर्यंत मी तुला सांगत नाही ना तोपर्यंत तिचं अकाउंट असंच फ्रीज डिॲक्टिवेटच करून ठेव. नाही, ही मोठी रक्कम तिच्या किंवा इतर कुणाच्याही हाती लागता कामा नये. आणि ते आता मॅनेजरसोबत हातमिळवणी करतात. तर मॅनेजर देखील त्यांना सांगतो की हो, हे खरं तर मी बँकेच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट जाऊन खूप पर्सनल लेवलवर काम करतोय तुमच्यासाठी. तुम्ही काही एक काळजी करू नका, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत हे बँक अकाउंट फ्रीजच राहील म्हणून. आणि खरं तर आता सचिनही त्याच वेळेस बँक मॅनेजरच्या केबिनकडे आलेला असतो आणि आतमध्ये प्रताप आणि बँक मॅनेजरचं बोलणं चाललंय हे पाहून तो सगळं काही फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतो आणि विचार करतो की हा खूप मोठा पुरावा आहे आणि हा पुरावा आता अस्मिताला दाखवायलाच हवा, जेणेकरून ती तिच्या डॅडला जाब विचारेल आणि तिचं बँक अकाउंट मग लवकरात लवकर ॲक्टिवेट होईल आणि मला पैसे मिळतील म्हणून. तर इकडे अर्जुन आता सायलीला विचारत असतो, खूप दुखतोय का तुझा पाय? खूप आग होतीये का? त्यावर सायली सांगते की थोडंसं दुखतंय आणि थोडी आगही होते. त्यावर आता अर्जुन तिला सांगतो की तू कुठेही जायचं नाहीयेस, आता रूममध्येच बसून आराम करायचा आहेस. त्यावर सायली सांगते की असं रूममध्ये बसून एकटीला किती कंटाळा येईल, त्यापेक्षा मी खाली जाते. आता अर्जुन मात्र चिडतो तिच्यावर आणि तिला बोलतो की तू इथेच बस आणि इथे बसून वाटलंस तर मोबाईल पहा, रील्स पहा. त्यावर सायली बोलते की मला नाही आवडत ते रील्स वगैरे पाहायला. त्यावर अर्जुन बोलतो की मग टीव्ही पहा ना. मग सायली बोलते हो, मग टीव्ही पाहण्यासाठी म्हणजे मला खालीच जावं लागेल ना, मग मी जाते खाली. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो अजिबातही नाही, तुला एंटरटेनमेंट हवं आहे ना, तुला इथे काय पाहिजे ते एंटरटेनमेंट भेटेल, थांब 1 मिनिट. आणि आता तो त्याच्या मोबाईलवर गाणं लावतो आणि सायलीसाठी डान्स करत असतो. आता खरंच अर्जुन खूप असा केअरिंग नवरा दाखवलाय की जो आता त्याच्या बायकोला एवढंसं लागलंय तरी तिची खूप काळजी घेतोय. नाही, खरंच सायली खूप लकी आहे. सायलीसारख्या काही बायका आयुष्यात खरंच खूप लकी असतात की त्यांचे नवरे खरंच एवढे केअरिंग असतात. आणि आता त्याचा डान्स झाल्यानंतर सायली त्याला बोलते की किती काळजी करता तुम्ही माझी, किती जपणार आहात बरं तुम्ही मला. आणि आता अर्जुन एकदम रोमॅन्टिक होतो आणि बोलतो की आता तर तू कुठेच पळू देखील शकत नाहीयेस. पण तेवढ्यातच मात्र कल्पना दोघांनाही आवाज देते की सायली, अर्जुन, अरे चला जेवायला या दोघेही. तेवढ्यातच आता अर्जुन बोलतो की झालं, नेहमी ना तुला असं वाचवायला कोणी ना कोणी येतच. त्यावर सायली बोलते की खाली जाताना आपल्याला काय घ्यायचं लक्षात आहे ना तुमच्या? त्यावर अर्जुनलाही आठवतं,
म्हणजे ॲक्च्युली ती नेकलेसबद्दल बोलत असते की तो नेकलेस आता सगळ्यांसमोर तन्वीला विचारायचं आहे आपल्याला असं. तर तन्वी इकडे सगळ्यांना जेवण वाढत असते आणि मनातल्या मनातच तोंड वाकडं करून विचार करत असते की काय हा स्वयंपाक करून करून वैतागले मी पार. हे खादाड सुभेदार सारखे खातच असतात. तर तेवढ्यातच आता अर्जुन सायलीला उचलून घेऊन तिथे येतो. आता सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात. तर सायली आता अवघडल्या आणि अर्जुनला बोलत असते की अहो काय करताय, मला खाली ठेवा, तुमचा आधार घेत एका पायाने चालेल मी. आणि आता प्रताप त्यांना बोलतो की कल्पना, हे बघ, हे असा चान्स मात्र माझ्या आयुष्यामध्ये कधी आला नाहीये हा. त्यावर कल्पनाही बोलते, काही काय बोलताय बरं. त्यावर सायली बोलते की आई बाबा सांगा ना हो तुम्ही यांना, अहो हे ऐकतच नाहीयेत माझं. त्यावर आता प्रताप परत एकदा सायलीला बोलतो की सायली, हे बघ, तू तुझ्या पायाची व्यवस्थित काळजी घे आणि लवकर बरं हो. आता तन्वीला मात्र बोर झालेलं असतं आणि भूकही लागलेली असते. ती आता लगेच जेवण करायला स्वतःच्या ताटावर येऊन बसते आणि बोलते की चला मला खूप भूक लागली, मी जेवते आता. त्यावर आता कल्पना तिला थांबवते आणि बोलते की अगं थांब, या दोघांना आधी वाढू तर दे. आता सायली आणि अर्जुनची ताटं वाढल्यानंतर कल्पनाही जेवायला बसते. तेवढ्यातच अर्जुन बोलतो की थांबा, जेवणापूर्वी मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, स्पेशली तन्वीशी. आता हे ऐकल्यावर तर तन्वी मात्र चांगलीच घाबरली आहे. आता अश्विन लगेच विचारतो, काय झालं दादा, काय बोलायचं बरं तुला. त्यावर आता अर्जुन तो नेकलेस बाहेर काढतो आणि विचारतो की तन्वी, हा तुझाच नेकलेस आहे ना. आता तो नेकलेस पाहून तन्वी मात्र जाम घाबरली आहे. कल्पना लगेच अर्जुनच्या हातातनं तो नेकलेस घेते आणि बोलते की पाहू, अरे हो, हा तर तन्वीचाच नेकलेस आहे. अरे पूर्णाईने तन्वीसाठी खास हा नेकलेस बनवून घेतला होता, हाच नेकलेस आहे तो. त्यावर तन्वी मात्र लगेच बोलते की नाही नाही, हा तो नेकलेस नाही आहे. नाही म्हणजे माझ्या नेकलेसमध्ये आणि या नेकलेसमध्ये बरंचसं साम्य आहे, पण हा वेगळा नेकलेस आहे, हा माझा नेकलेस नाहीच आहे. त्यावर आता कल्पना बोलते, अगं असं कसं, हा तुझाच नेकलेस आहे. नाही म्हणजे हा नेकलेस जेव्हा बनवून घेतला ना तुझ्यासाठी, तेव्हा मीच तर गेले होते पूर्णाईंबरोबर दुकानामध्ये, त्यामुळे मला माहिती आहे की हाच आहे. त्यावर अश्विन देखील विचारतो की मम्मा तू इतकं शुअर आहेस का. त्यावर कल्पना सांगते की हो, अरे बघ ना, हा हॉलमार्क देखील आठवतोय मला, अरे हा तोच तर नेकलेस आहे आणि मी स्वतः तर गेले होते पूर्णाईंसोबत, मी स्वतःच चॉईस केला होता हा नेकलेस. आता हे ऐकल्यावर मात्र तन्वी अजूनच जाम घाबरली आहे. तर इकडे हा सचिन आता ते फोटो आणि व्हिडिओ दाखवून अस्मिताला तिच्या बाबांविरुद्ध भडकवायचा प्रयत्न करतोय. आता तो अस्मीला बोलतो की अस्मी, खरं तर मी आता काही बोललो तर तुला ते पटणार नाहीये, पण त्याचं काय आहे ना की मी तुझ्यापासून कधीही काही असं लपवून ठेवत नाही, त्यामुळे मला तुला ही गोष्ट सांगायचीच आहे. त्यावर आता अस्मिता विचारते की काय झालंय. त्यावर सचिन सांगतो की मी बँकमध्ये गेलो होतो आणि तिथे तुझे डॅड देखील आले होते, ते मॅनेजरसोबत बोलत होते. त्यावर अस्मिता बोलते की अरे हो, मी तुला सांगितलं ना की मी डॅडला किती वेळा बोललो होतं की तुम्ही बँकमध्ये जाऊन या म्हणून, म्हणूनच गेले असतील ते बँकमध्ये मॅनेजरसोबत बोलायला. आता काय इश्यू झालाय नक्की बँक अकाउंटचा तेच तर पाहायला गेले असतील ते, म्हणजे आपलंच काम करतायत ना. त्यावर आता हा सचिन तिला भडकवत असतो आणि बोलतो की नाही, मला तुला काही फोटो आणि व्हिडिओ दाखवायचे आहेत की हे बघ. आणि खरं तर त्या दिवशी तुझी मम्मा काय बोलली की त्यांची चांगली ओळख आहे मॅनेजरसोबत, एका फोनमध्ये काम होईल. मग त्यांनी इतके फोन केल्यानंतर, इतके फॉलोअप घेतल्यानंतर देखील तुझं अकाउंट चालू झालं का. ते आज देखील बँकमध्ये गेले होते, तरी देखील झालं का तुझं बँक अकाउंट चालू. नाही ना. मला तर वाटतंय की यामागे त्यांचाच हात आहे, तुझं बँक अकाउंट त्यांनीच फ्रीज केलं असेल. हे फोटोज आणि व्हिडिओज पहा. तो आता ते प्रताप आणि मॅनेजरचे फोटोज आणि व्हिडिओज आता अस्मीला दाखवतो. खरं तर अस्मिताला हे पटत नाही. त्यावर अस्मिता बोलते की अरे ते असं का करतील आणि माझेच पैसे मला मिळू नयेत असं का वाटेल बरं डॅडला. त्यावर आता सचिन तिला भडकवून देण्यासाठी बोलतो की कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी फ्रॉड आहे, मी तुझे पैसे वापरतोय, तुझे पैसे मी दारूवर वगैरे, जुगारावर वगैरे कुठेतरी उधळतोय आणि म्हणूनच तुझे पैसे तुला मिळू नयेत म्हणून त्यांनी हे सगळं काही केलं असेल. ते काही नाही,
तू तुझ्या बाबांना आता जाब विचारणं गरजेचं आहे. त्यावर अस्मिता बोलते की हो ठीक आहे, उद्याच मी बाबांना याविषयी विचारते. आता सचिन तिला बोलतो की हो, आणि तू अजिबातही खचून जाऊ नकोस यावेळेस, तू त्यांना जाब विचारच. तर इकडे डायनिंग टेबलवर आता अर्जुन तन्वीला विचारत असतो की तुला खरंच आठवत नाहीये का हा तुझाच हार आहे म्हणून. त्यावर सायली देखील विचारते, हा जर तुझा हार नाहीये तर तुझा हार कुठे आहे? त्यावर आता तन्वीचा मात्र नाईलाज होतो आणि ती सांगते की त्याचं काय झालं ना, ते हॉस्पिटलमध्ये माझी एक मैत्रीण आजारी आहे आणि तिला पैशाची गरज होती. आता माझ्याकडे तिला द्यायला पैसे नव्हते, म्हणून मग मी हा हार तिला द्यायचं ठरवलं. म्हणूनच मी तो हार घेऊन गेले होते तिला द्यायला. त्यावर अर्जुन सांगतो की मला तर हा हार त्या हॉस्पिटलच्या एका लॅब असिस्टंटकडनं मिळाला, मग तो त्याच्याकडे कसा गेला बरं? तू जर मैत्रिणीला दिला होतास तर? त्यावर आता तन्वी सांगते की काय झालं की मी तिला तो हार देणारच होते, त्याआधीच तो हार माझ्या पर्समधनं चोरीला गेला. कदाचित त्यानेच चोरला असेल तो हार. आता अर्जुन विचारतो की जर तो हार त्याने चोरला असेल तर मग तो हार तो मला परत का देईल? आता मात्र तन्वीची चांगलीच कोंडी झाली आहे सगळ्या बाजूंनी आणि ती बोलते की खरं तर मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची देखील नव्हती, पण आता विषय निघालाय तर म्हणून सांगितलं मी, आणि म्हणूनच मी तो हार ओळखायला देखील नकार दिला. हा हार माझाच आहे. आता तिचं तोंडून हे असं ऐकल्यावर मात्र प्रताप बोलतो की तुला हे तुझं श्रीधन आहे, त्याचं काय करायचं याचा अधिकार फक्त तुला आहे. पण अगं तुला जर तो हार कोणाला द्यायचाच होता तर तू कदाचित आम्हाला सांगू देखील शकत होतीस ना की तू तुझ्या मैत्रिणीला हा हार देतेस म्हणून. त्यावर अश्विन देखील विचारतो, अगं बाकीच्यांचं सोड, तुला मला सांगणं देखील महत्त्वाचं नाही वाटलं का? आणि मी तुला पैसे दिले नसते का? त्यावर आता तन्वी सांगते की अरे मी तुझ्याकडे पैसे मागितले होते, पण तू मात्र मला पैसे दिलेच नाहीस, म्हणून मग मला तो हार द्यावा लागला. तू जर वेळेत पैसे दिले असतेस तर मी कशाला हार दिला असता बरं? त्यावर आता अश्विन बोलतो की मी कामाच्या गडबडीमध्ये विसरलोही असेल, तुला मला परत विचारता नाही आलं का? पैशांसाठी आठवण नाही करून देता आली का? तेव्हा आता तन्वी बोलते जाऊ दे ना, पण आता हारही मिळालाय ना आपल्याला परत. पण अर्जुन विचारतो की काय नाव बरं तुझ्या त्या मैत्रिणीचं जी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे? आता ही थापा मारत सांगते की सारिका नाव आहे तिचं. त्यावर आता अर्जुन बोलतो की फोन कर ना मग तिला, तुझी मैत्रीण आहे ना ती, तिला फोन कर आणि विचार. त्यावर आता तन्वी खरं तर खोटंच बोलते, त्यामुळे आता ती फोन तरी कोणाला करणार होती, त्यामुळे ती बोलते की नाही फोन करायला नाही जमणार आहे आता. त्यावर अर्जुन बोलतो की ठीक आहे, तो हार जर चोरीला गेला असेल तर तो हार मग त्या लॅब असिस्टंटकडे कसा काय आला बरं, आणि त्याने तो मला परत कसा काय दिला? त्यावर आता ही थापा मारत बोलते की कदाचित ना चोरीला नसेल गेला, तो माझ्या पर्समधनं खाली पडला असेल आणि मला असं वाटलं असेल की तो हार चोरीलाच गेलाय की काय, असं काहीतरी झालं असेल. त्यावर आता सायली बोलते की नक्की चोरीला गेला की पडला हे तुला आठवत नाहीये का? नाही, याचा शोध आपल्याला घेताच येईल. त्यावर ती अर्जुनलाही विचारते काय हो हे समजेल ना आपल्याला? त्यावर अर्जुनही बोलतो की हो नक्कीच समजेल. नाही म्हणजे ते हॉस्पिटल माझ्या मित्राचंच आहे. नाही. त्यावर तन्वी बोलते की कसं कसं काय समजेल आपल्याला? त्यावर अर्जुन बोलतो की सीसी कॅमेरे आहेत ना त्या हॉस्पिटलच्या गेटवर, आतमध्ये सगळीकडे सीसी कॅमेरे आहेत, आणि त्या कॅमेऱ्याचं फुटेज जर आपल्याला मिळालं ना तर मग आपल्याला लगेच कळेल की नक्की कसा काय तो हार कोणी चोरी केला आहे की तुझ्या पर्समधने पडला होता, हे सगळं काही आपल्याला कळेल. त्यावर सायली देखील बोलते की हो तुम्ही ना उद्या लगेच तुमच्या मित्राकडनं त्याचं फुटेज मागवून घ्या हं. त्यावर कल्पनाही तो हार तन्वीकडे देते आणि बोलते की तन्वी हा घे तुझा हार आणि तिजोरीमध्ये नीट व्यवस्थित जपून ठेवा आता. आता मात्र तन्वी विचार करत असते की हा हार ज्या अर्थाने आता त्या लॅब असिस्टंटने अर्जुनला दिलाय याचाच अर्थ आता रिपोर्ट्स काही मला पाहिजे तसे माझ्या मनाप्रमाणे काही येणार नाहीयेत, आणि आता ती जाम घाबरलेली दिसते. तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर सायली अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये दाखवलेत. तर अर्जुन बोलतो की ती प्रिया मात्र आता चांगलीच घाबरली होती, तिची चांगलीच कोंडी झाली आता सगळ्या बाजूंनी. त्यावर सायली बोलते की हो पण आता ती अलर्ट देखील झाली आहे, आणि आता आपणच अलर्ट केलंय तिला.
त्यावेळेस आणि आता ती घाबरून नक्की पुढे असं काहीतरी करेल की जे की आपल्याच फायद्याचं असेल. आपल्याला आता तिच्यावर जास्त लक्ष ठेवावं लागेल. आणि आता दोघेही तन्वीवर लक्ष ठेवायच्या प्लॅन करतायत. तर इकडे तन्वीला मात्र काही झोप लागत नाहीये आता. DNA रिपोर्ट काही तिच्या मनासारखे येणार नाहीयेत आणि आता ही खरी तन्वी नाहीये हे सायली अर्जुनला समजेल. यामुळे आता ती रात्रीचं उठून त्या लॅब टेक्निशियनला फोन करत असते, पण खरं तर तो काही तन्वीचा फोन घेतच नसतो. आता ती विचार करते की ज्या अर्थाने त्याने आता तो हार अर्जुनच्या हवाली केलाय त्या अर्थाने आता तो माझा फोनही घेणार नाही आणि माझं कामही होणार नाहीये. नाही, असं जर झालं तर मी मात्र आयुष्यभरासाठी जेलमध्ये सडेल. असं काही एक होता कामा नये. मला हवे तसेच रिपोर्ट्स यायला हवे ते. आणि आता ती विचार करते की मला आता सायली आणि अर्जुन दोघांचाही बंदोबस्त करायलाच हवाय. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन, प्रताप, कल्पना हे सगळे आता हॉलमध्ये आलेले असतात. तर अर्जुन मस्त त्याच्या हाताने आता सायलीला चहा बिस्किट खाऊ घालत असतो आणि त्यावर कल्पना बोलते की अगं नवरा जर लाड करत असेल ना तर करवून घेतले पाहिजेत. त्यावर प्रताप लगेच बोलतो हो 100%. त्यावर कल्पना लगेच त्याला टोमणे देते. काही नवरे बोलतात असं 100%, पण वागतात मात्र 0%. आणि तेवढ्यातच तिथे आता अस्मिता येते आणि ती आल्या आल्याच प्रतापला जाब विचारायला सुरुवात करते. आता ती येते आणि विचारते, डॅड मला बोलायचंय जरा तुमच्याशी. तुम्ही काल बँक मध्ये गेला होतात बँक मॅनेजरला भेटायला, तरी देखील मग माझं अकाउंट अजून ऍक्टिव्ह का झालं नाहीये? मला माझेच पैसे का वापरता येत नाहीयेत अजून देखील? आणि आता ते सचिनने काढलेले फोटोज आणि व्हिडिओज आता प्रतापला आणि सगळ्यांना दाखवते. आता ते पाहून तर सगळेच जण शॉक होतात की हे फोटोज आणि व्हिडिओज हिच्याकडे आले कसे काय. आता प्रताप देखील शॉक होतो आणि प्रताप विचारतो की अगं हो, मी तुझ्याच कामासाठी बँकमध्ये गेलो होतो. मी फॉलोअप घेतोय त्यांच्याकडनं. बँक अकाउंट चालू झालं की सांगेल मी तुला. त्यावर आता अस्मिता विचारते की असं तर नाहीये ना की तुम्ही स्वतःच माझं ते बँक अकाउंट फ्रीज केलंय, डिॲक्टिवेट केलंय आणि तुम्ही सतत कॉल करतच असता की बँकेत. मग काल बँकेत कशाला गेला होतात तुम्ही? भेटायची काय गरज होती मॅनेजरला? त्यावर कल्पना बोलते की अगं फोनवर काम झालं नाही म्हणून तर ते भेटायला गेले होते ना. त्यावर आता अस्मिता बोलते हो का, पण मग फोनवर का काम झालं नाहीये आणि भेटून तरी काय काम झालंय? माझं बँक अकाउंट तर अजूनही डिॲक्टिवेटच आहे. मला माझ्या बँक अकाउंट मधले पैसे अजूनही वापरता येत नाहीच आहेत. आता मात्र ती आवाज चढवून बोलत असते प्रताप सोबत. आता अर्जुन तिला बोलतो की अस्मिताई, तुला कळतंय का की तू कोणाशी बोलतेस ते? त्यावर अस्मिता बोलते की हो, मला चांगलंच कळतंय आणि मी माझ्या बँक अकाउंट विषयी चौकशी करतीये. का ते बँक अकाउंट अजून देखील डिॲक्टिवेट आहे? का मला माझेच पैसे वापरता येत नाहीयेत? आणि डॅड त्या मॅनेजरला भेटून नक्की काय सांगत होतात तुम्ही? माझं अकाउंट ॲक्टिव्ह करू नकोस असं सांगत होतास का? त्यावर आता प्रताप देखील खूप चिडतो अस्मितावर आणि तो अस्मिताला बोलतो, हे बघ अस्मिता, माझं त्या बँकमध्ये कायम येणं जाणं असतं. अगं फॅक्टरीचे देखील खूप कामं असतात. फॅक्टरीचे काही लोन्स चालू आहेत, काही फायनान्शियल गोष्टी वगैरे मॅनेज करायच्या असतात मला. त्यामुळे त्या बँकेच्या मॅनेजरशी, इतर लोकांशी माझं बोलणं चालणं नेहमीच होत असतं आणि म्हणूनच तर मग मी गेलो होतो बँकमध्ये काल देखील. आणि हो, मी माझं काम पाहता पाहता तुझ्या अकाउंटचा देखील फॉलोअप घेतच असतो आणि तरी देखील तुम्हाला असं विचारतीयस. पण मला एक कळत नाहीये, हे फोटोज आणि व्हिडिओज तुझ्याकडे आले तरी कुठून? आता मात्र अस्मिताची बोलती बंद होते आणि सचिन देखील आता गप्पच असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन दोघेही आता विचार करत असतात की आता तर ही प्रिया चांगलीच अलर्ट झाली आहे, त्यामुळे आता ती पुढे काय करेल? आपल्याला देखील आता खूप सावधपणे आता तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करावे लागणार आहेत.
तर प्रिया मात्र आता नागराज आणि महिपतला जेलमध्ये भेटायला जाते आणि त्यांना सांगते की एका आठवड्यामध्ये मी तुम्हा दोघांनाही आता जेलमधून बाहेर काढेन, पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला माझं एक काम करायचंय. सायली आणि अर्जुन तुम्हाला दोघांनाही संपवावं लागेल. आता हे ऐकून नागराज आणि महिपतही आश्चर्यचकित झालेत. याचाच अर्थ काहीतरी मोठं घडलंय याची या दोघांनाही कल्पना आली आहे. तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.